नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही बघताय मित्रांनो आपला सर्वांचा आवडता चॅनल बैलगाडा इन्फो। मित्रांनो आजचा विषय असा की मित्रांनो आपल्या नंदींवरती खूप जास्त ट्रोलिंग होते। मित्रांनो मागच्या झालेल्या हिंद केसरी 61 फाटा मैदानामध्ये आपले महाराष्ट्राचे दोन लाडके वाघ ते मित्रांनो मथुर आणि बकासूर यांच्या सेमीमध्ये हार झालेत। परंतु मित्रांनो आपला एक तिसरा जो महाराष्ट्राचा लाडका वाघ बुंगाडन तो या मित्राचा 2 नंबरचा फायनलचा मानकरी ठरला आहे। मित्रांनो जेव्हा मथुर आणि बकासूरची या मैदानात हार होते का नाही त्यांना खूप घाण ट्रोल केलं जातं कमेंट सेक्शनमध्ये। पण मित्रांनो हे करणं किती पट योग्य आहे ते तुम्हालाच माहिती आहे। अहो ते महाराष्ट्राचे नंदी आहेत, त्यांना ट्रोल करू नये। जर तुमच्या वैयक्तिक मालकांशी किंवा कोणत्या फॅमिलीशी काही भांडण असेल तर तुम्ही बिंदास करावं। आपण ते नंदींना शिवागाळा का ते थोडी ना आपल्याला काय करतात। तर मित्रांनो मी ना काय मित्रांनो स्क्रीन रेकॉर्डिंग काढले, तुम्ही ते बघा किती वाईट प्रमाणे बैलांना बोलत जातं। आता इथं बघा तुम्ही, तिथं काय दाखवले मित्रांनो, बकासूर हागरापूर असं कोण बोलतं का? बघा किती घाणघाण कमेंट सेक्शनमध्ये केले, मथुर डुक्कर असं मित्रांनो नंदीला बोललं कितपट योग्य हे तुम्हालाच माहीत पडायला पाहिजे। अहो तो महादेवाचे नंदी आहेत, त्यांनी जर तुम्हाला उद्या काही श्राप दिला तर तुमचं किती वाईट आहे हे तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्याबद्दल कधी काही घाण बोलू नका। बघा आता किती घाण शिव्यागाळा केल्यात, ते मी यूट्यूबवरती बोलू नाही शकत, त्यामुळे वाचून तुम्हाला दाखवत नाही। पण तुम्ही जर तुम्हाला हिंदी इंग्रजी वाचताय तुम्ही बघा। अहो असं बोलणं कितपट योग्य आहे तुम्हाला वाटतं का? उद्या जर तुमचा बैल एवढा टॉपला पळाला, प्रेक्षकांचा बैल जर टॉपला पळाला, त्यांना कोणत्या प्रेक्षकांनी कमेंट केलं तुम्हाला आवडेल का? तर मित्रांनो हे असे काही वाईट कमेंट करू नका। मालकांचं याच्यात काहीच नसतं आणि फॅमिली जे आहे ना ते जरा जपून आपले शब्द वापरत जावा ना। मालकांचं काय नाही ना बैलांचं भांडण नाही, मग आपण फॅमिली जो लोक आहेत ती कशाला कोणाबद्दल वाईट बोलते? आता हे तुम्ही कमेंट वाचतात, किती घाण कमेंट इथं केलं। तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हळूहळू सगळी कमेंट वाचा बघा एवढं बेकार बोलणं कोणालाही शोभत नाही। ह्याच्यात आपली घराचे आपले स्टँडर्ड आपले बॅकग्राऊंड दिसून येतात। तर कृपया आजपासून एक विनंती आहे की जेव्हा आपण लाईव्ह बघतो तेव्हा ना कमेंट सेक्शनमध्ये काही घाण बोलू नका। जेव्हा एखादा मालक बघतो ना त्याच्या डोळ्यात मित्रांनो पाणी येतं, समजलं मित्रांनो? त्यामुळे असे काही जो वाईट वृत्त दाखवू नका। जेव्हा स्वतःचा बैल त्या टॉपला पोझिशनला पोहतो ना, जेव्हा आपल्यावरती कोण कमेंट करून जातो ना, आपलं पण डोकं मित्रांनो सनसनतं। तर ह्याचा व्हिडिओचा उद्देश होता की कोणी कोणाबद्दल हेट पसरू नका आणि त्यानंतर मग जर तुमच्यामध्ये खरंच हिंमत असेल तर मालकांसमोर त्यांची हेट पसवा ना, मग तुम्हाला मालक बरोबर तोंडावरती जबाब देतील। त्यामुळे माझी मनापासून एकच इच्छा आहे, बैलगाडा शर्यत खूप वर्षानंतर चालू झाले, आता टिकवा पुढं, त्याला विझवू नका। चला धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।